तलावचं पाणी आहे ना कुठं? बघू तर तुम्ही दर्गेला जाऊ. बघा आपण असं उतरून जातो खाली तर बस का खूप एक आहे उतरायला. जसं उतरणं जसं चढायला लागेल. तिकडं पण असेल ना शॉर्टकट? नाही एवढी टाकली का खाली काय उतरायचं ना इथपर्यंत जाऊन बघू. ट्रॅकिंग चालू आहे मित्रांनो आमची. अरे पुढे रस्ता लय कच्चा आहे. नुसती दगडी दगडी आहे बारीक. ते बोलले ना जो असं इथं थोडंसं जाऊया इथपर्यंत जाऊया. ज्याला सवय असेल मित्रांनो ते जाऊ शकतं, ट्रेकिंग करू शकतं तिथं. हां कारण ज्यांना मित्रांनो सवय नाही कृपया रिस्क घेऊ नका. कारण पावसाचे दिवस आहे, कधी स्लिप होऊ शकतो. आता सध्या तरी पाऊस नाही आहे, सुरुवात आहे. अरे इथंच आहे मी बोललो खाली आहे खूप. असा काही व्ह्यू आहे श्री मलंगगडाचा. तर हिंदू लोक मित्रांनो श्री मलंगगड म्हणतात आणि मुस्लिम बांधव हाजी मलंग बोलतात. हाजी मलंग बाबा दर्गा. तर इथे आहे दर्गा. तर ही 34 सलामी आहे. अच्छा हजरत सय्यद मोहम्मद यासीन उर्फ कमली शाह बाबा. अच्छा तर ही 34 सलामी आहे इथे. और 5वी सलामी कुठली आहे? ते पॉइंट बघतो ते आखरी. हां ते 5 पीर दर्गा आहे तिकडे. 5व्या पीराची दर्गा. अच्छा 5 पीर दर्गा. ओके तर पहिला कुठलं आहे? ते शिडीवर भक्तावर शाह बाबा. अच्छा आणि दुसरा ते सुलतान नगरी आहे. सुलतान. हां तिसरा हाजी मलंग बाबा. हाजी मलंग बाबा. 34 सलामी कमली शाह बाबा. अच्छा बाबा कमली शाह. ओके आणि 5वी आपलं ते हे 5 पीर. ओके नंतर घोडीची टाक. हां पाणी घोडीची टाक. हां चष्मा पाणी आहे का ते? हां ओके. तर मित्रांनो चष्मा पाणी घोड्याची टाक तिथं आपण मगाशी गेलो होतो. आणि हा कमली शाह बाबा दर्गा हा आपल्या गुफेमध्ये आहे. 4थं आहे. तर असं काही या पायऱ्या आहेत. पायऱ्या म्हणजे पायऱ्या नाही, जे पूर्ण म्हणजे असं दगडी दगडी टाकलेले आहे आणि त्याच्या त्या पायऱ्या बनवलेल्या आहे. हां तर इथून बघा, इथून तुम्हाला तर दिसतोय ना तो 5 पीर आहे. तिकडे दिसतो ना तुम्हाला तो 5 पीर आहे. ती 5वी सलामी आहे. मग तर अशा काही दगडी बघा, कच्चा आहे पूर्ण, कच्चा रोड आहे. असा व्ह्यू आहे बघा.
हळू हा काका. पाऊस नाही. आहे का इथंच आहे खालीचे. काही बघा. हाँ हाँ इधर ही नीचे ही है, नज़दीक है. थोड़ा कच्चा रोड है. हाँ धीरे धीरे उतरो. ये इधर से जाने का. तर मित्रांनो आता आम्ही परतीचा प्रवास करतोय कारण खूप वेळ लागेल आणि आत्ताच इथे 5 वाजलेले. 5 पेर लांबूनच तुम्हाला मी दर्शन घडवलेलं आहे. तर मित्रांनो आता थोडं चहा घेतला फ्रेश होण्यासाठी. कारण आपल्या किती लागले रे? 2 तास ना? 2.5 तास ना? तर मित्रांनो 2.5 तास लागले आम्हाला. 2.5 तास लागले आम्हाला टोटल. आणि जे ट्रॅकिंगवाले त्यांना सवय असते ते 1 ते 1.5 तासामध्ये आरामात येतील वरती. आणि आम्ही प्रत्येक पॉईंटला आम्ही थांबत इथे आलेलो आहे. आणि आता मेन दर्गा आहे आपण त्याच्या पाठीमागे आहे. फक्त 5वा ना तो दर्गा. हां 5वा दर्गा आपण तो एक्सप्लोअर केलेला नाही आहे कारण आता 5 वाजून गेलेले आहे. तर आता परतीचा प्रवास आपण घेणार आहे. आणि इथे असे प्रत्येक पॉईंटवरती तुम्हाला हॉटेल दिसतील बसण्यासाठी आराम. काय नाश्ता वगैरे काय घ्यायचा असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता. खाना भी मिलता है ना यहाँ पे? अच्छा क्या क्या मिलता है खाना? अच्छा राइस प्लेट चिकन बिरयानी. ओके मतलब नॉन वेज. राइस प्लेट कैसा है? 80 रुपये ना? दाल चावल भाजी अचार. अच्छा 1 मिनट हाँ अंकल. हाँ बोलो. राइस प्लेट 80 रुपये. अच्छा. दाल चावल भाजी अचार पापड़. ओके तो आप मतलब यहाँ पे रहते हो? यहाँ के है ना सर. अच्छा तो फिर आप ये सामान वगैरह आप लाते नीचे से लाना पड़ता है? तब हमारे लोग लेके आते हैं. हम लोग लेके आते हैं. ओके. और स्कूल मतलब अभी स्कूल इधर है 8वीं 10वीं तक. इधर नज़दीक है? ऊपर ही है? 8वीं तक है इधर. अच्छा 8वीं तक ऊपर है. के लिए अपने को कल्याण जाना पड़ता है. कल्याणी जाना पड़ता है. ओके. तो ये चालू रहता है तो झंझट नहीं रहता. इंसान यहाँ से उतर हाँ गाड़ी का कल्याण से बस कितना मतलब आती है यहाँ पे? कितना बस? आधा घंटे में पौना घंटे में. अच्छा आधा पौना घंटे में आती है ना यहाँ पे बस. ओके. तर बघा मित्रांनो अर्धा पाऊण तासामध्ये बस इथे कल्याणवरून सतत चालू असतात. तर कल्याणवरून इथं तुम्ही येत असाल तर 1 तास लागेल ना कल्याणवरून? हां पाऊण तास. ओके. तर पाऊण ते 1 तास पकडा तुम्ही कारण ट्रॅफिक वगैरे पण असतो मध्ये. तर 1 तास पकडून चला. आणि 20 किलोमीटर आहे. 15-20 किलोमीटर आहे का ना कल्याण से यहाँ पे? है ना 15 ते 20 किलोमीटर कल्याणवरून तुम्हाला बस मिळेल. तालुका अंबरनाथ आहे पण कल्याणवरून तुम्हाला बस इथे सारखी असते. तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि आल्यानंतर भरपूर पॉईंटला तुम्ही हॉटेल बघितलं असाल. राहण्याची सुविधा देखील आहे इथं आणि जेवणाची पण सुविधा आहे. सर्व तुम्हाला इथे भेटेल. और कोई मतलब अभी वेजिटेरियन आएगा तो मिलेगा उनको खाना? ओके. वेजिटेबल ही अभी फिलहाल क्या पब्लिक पानी कम है ना. अच्छा अच्छा अच्छा. खाता नहीं. हाँ सब वेजिटेबल खाली हफ्ते में रविवार के दिन संडे के दिन. ओके ओके. मटन सब नॉन वेज. अच्छा खाली संडे के दिन ही रहता है नॉन वेज? वेजिटेबल भी रहेगा मैं नॉन वेज ही रहेगा. अच्छा घूमने को आती ना. ओके 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 ओके. अच्छा तो आपका होटल का नाम क्या है? होटल कमली शाही है. ओके.
तर बघा इथे लिहिलेलं आहे हॉटेल कमलेश आहे. आणि इथे बघा पूर्ण मेनू आहे. अंडा मसाला, बिर्याणी, बकरे का सालन, दाल तडका वगैरे म्हणजे सगळं इथे तुम्हाला मिळेल. फक्त इथे रविवारी नॉनव्हेज मिळेल आणि बाकी अच्छा शाकाहारी सर्व वाराला तुम्हाला व्हेज इथे मिळून जाईल. काही टेन्शन नाही. आणि राहण्याची पण सुविधा आहे वरती. तर तुम्ही आदल्या दिवशी पण येऊन तिथं राहू शकता. अभी ये रोपवे चालू होने के लिए कितना टाइम है? अच्छा दिवाळी से शुरुआत होने वाला है ना. ओके ओके. आता आपण परतीचा प्रवास घेणार आहे आणि इथून आता आपण निघालेलो आहे. आणि असा काही व्ह्यू आहे. हां तर संध्याकाळचे आता 5 वाजून गेलेले आहे. इथे बघा हेल्पलाईन आहे. हिललाईन पोलीस ठाणे, श्री पीर हाजी मलंग साहेब दर्गा पोलीस चौकी. इथं दूरध्वनी क्रमांक पण दिलेला आहे. इधर पण रहने सोय वगैरह सर्व है. भाई रहने का भी ये फैसिलिटी है ना, कैसा है रूम? भाड़ा वगैरह नहीं लेते. बाबा को चादर हार चढ़ाएंगे ना वो लेने का फूल वगैरह. नहीं ना अभी कोई टूरिस्ट आएगा बाहर से तो उनको अभी रूम वो लेंगे तो किराया नहीं रहता है. बाबा को चादर चढ़ाने का रहता है 500 वाला 700 वाला 1100. अच्छा 500 बाबा को चादर चढ़ेगा बस. बस तो रूम का किराया नहीं. ओके. रूम का किराया नहीं लेते आप? ओके ओके ओके. सेम सब जगह ऐसे ही है क्या सर? ओके थैंक यू. वेलकम. यूट्यूब पे आ जाएगा तेरा भी. किधर 50 में? अच्छा हां. इथे बघा इथं तुम्हाला जेवणाची व्यवस्था आहे. हॉटेल पण आहे आणि व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण आहे. चिकन राईस 50 रुपये, चिकन अफगाणी, चिकन नूडल्स, चिकन हंडी सर्व तुम्हाला इथे भेटेल. सालन राईस वेज आणि नॉन व्हेज. दाल चावल 30 रुपये का है. दाल चावल कितना है? 30 रुपये. ओके. और क्या वेज वेज में क्या क्या आएगा? मटन मसाला है, दाल गोश्त है. नहीं नहीं वेज में क्या आएगा? फ्राई है, दाल तड़का है, अच्छा पनीर है, शाही पनीर है. ओके. सिटी से सस्ता खाना है इधर. अच्छा तर इथे तो सिटी में भी खाना नहीं है. तो इधर ही खाली सस्ता है क्या? इधर ही सस्ता है और जगह भी है? होटल में अच्छा आपके होटल भी? गरीब फकीरों को भी आपका होटल है वो? खिलाया जाता है. अच्छा गरीब क्या? गरीब फकीरों को जैसा आपकी मन्नत है, ओके ओके ओके. 5 आदमी 11 आदमी को खाना खिलाने का, अच्छा तो 20 रुपये में दाल चावल उनको खिलाया जाता है. ओके. पब्लिक के लिए 30 रुपये में. अच्छा तर खूप चांगलं असं त्यांनी मॅनेजमेंट आहे इथं. अप्सरा हॉटेल म्हणून आहे बघा इथेच आहे वरतीच आहे. अप्सरा झाले. न्यू अप्सरा है. ओके न्यू अप्सरा. ओके तर न्यू अप्सरा हॉटेल आहे. सुभान अल्लाह. दोनों एक ही तर व्हेज नॉनव्हेज हां दोन्ही पण भेटेल. आणि इथं पण आहे पण इथं खूप महाग आहे. हां रिलॅक्स पण इथं राहण्याची सुविधा आहे इथे. अच्छा तर हे इथे हँडल करतात हे. तर तुमच्या इथं अवेलेबल आहे का रूम? अच्छा तर रूम भाड्याने समजा घ्यायचं असेल तर काय आहे रेट? 500वाला पण आहे, 1000वाला पण आहे, 1500वाला पण आहे. अच्छा एक दिवसाचं 500 रुपये. ए सी आणि नॉन ए सी दोन्ही पण आहे का? ओके. अच्छा तर मित्रांनो आपण आता इथं रूम बघितली असते पण आता साफसफाई चालू आहे त्यांची त्याच्यामुळं आपल्याला बघायला नाही भेटणार. आणि खाली आणि वरती दोन्ही पण आहे ना? 3ऱ्या माळ्यापर्यंत आहे का? अरे वा 3ऱ्या माळ्यापर्यंत आहे बघा. रिलॅक्स म्हणून आहे वरती. आणि हा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा. तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नाव काय आपलं? तुमचं नाव काय? माझं नाव जितू. जितू. ओके. तर इथे बघा बोर्ड लिहिलेला आहे वरती. तर इथे पण आहे बघा रूम ॲवेलेबल आहे. अच्छा इथे पण रूम आहे बघा. इथं कासम काय फ्लोरिस्ट
अच्छा, त्या रूमचं काय प्राईस आहे तुमच्या इथं? रूम रेट कसं आहे? 500 से लेके आहे ना? अच्छा, तर सर्वीकडं 500पासूनच आहे, जसं तुम्ही गेल तसं आहे. आणि याचं काय आहे वरती ज्वेलरी वगैरे तुम्हाला कॅप तुम्हाला बघायला मिळेल, मुस्लिम कॅप. आणि फोटो वगैरे पण आहे सर्व इथं. आणि हे बघा, हा इथं बघा स्वीट्स खाऊ. कुठला आहे तो? हलवापुरी. ओके, तर बघा किती मस्त आहे हलवा. हे हलवा आहे आणि हे पुरी आहे. तर हलवा कायचा आहे? 50ला पाव आहे. पावमध्ये किती येईल? एकदम थोडं येईल. 400 ग्रॅम ना? अच्छा, 250 ग्रॅम. ओके, तर 250 ग्रॅम आहे बघा. असे काही स्टॉल आहेत वरती. इथे जय भारत हिंदू हॉटेल. नाशिकवाले तुम्ही? नाशिकचे आहे का? अरे वा. तर इथं बघा, इथं हॉटेल आहे नाशिकवाले म्हणून आहे. फक्त शाकाहारी? अच्छा, काय म्हणजे रेट काय आहे प्लेटचा? राईस प्लेट आहे 120. ओके. पुरी भाजी 50. अच्छा. वडापाव 20, भज्या 20. अच्छा. भाजी 50, डाळ फ्राय 70. आपलं नाव काय आहे? माझं नाव बंडूबाई. बंडू. अच्छा, तर बंडूबाई. 100 वर्षापासून झाली. अच्छा, 100 वर्ष झाली तुम्हाला? अरे बापरे. तर मित्रांनो बघा, 100 वर्ष होऊन गेलेले आहे त्यांचं हे हॉटेल आहे इथे. आणि फक्त तुम्हाला व्हेज इथं मिळेल, फक्त व्हेज. बघा, शुद्ध शाकाहारी लिहिलेलं आहे. आणि नाशिकवाले. तर तुम्ही नाशिकवरून कोणी आपल्या घाटावरून जर कोणी येत असेल इथं तुम्हाला शुद्ध शाकाहारी भेटेल. बघा, जय भारत हिंदू हॉटेल. कोल्ड्रिंक्स वगैरे सर्व भेटेल इथं. राहण्याचे फक्त हे नाही ना? आहे ना? अच्छा, काय मग ते रूमचं रेट काय आहे? 500पासून पुढे. ओके. तर इथे बघा, श्री गुरुदेव दत्त मंदिराकडे जाण्याचा मार्ग कुठे येतो? इकडे आहे? सर्वच आहे का? त्याच्या तिकडे त्या बाजूला आहे का? अच्छा, ओके. तर आता आपण निघतोय, कारण आपल्याला खूप टाईम झालेला आहे. सगळे एक्सप्लोअर करत बसल तर आपल्याला दिवस पण नाही पुरायचा. इथे बघा फोटो स्टुडिओ पण आहे. हां, एक फोटो काढायचा असेल तर 20 रुपये. फुल साईज फोटो 50 रुपये. इथं फोटो काढून मिळेल वरती. अच्छा, 50 रुपये. ये ऐसा बड़ा फोटो ना? क्या साइज़ है उसका? ये फुल साइज है. फुल साइज़ है ना? A4 साइज़. ओके. लेमिनेशन के साथ में 60. अच्छा अच्छा अच्छा. शहनाज फोटो स्टुडिओ म्हणून आहे बघा. शहनाज. तिथे पण आहे. अच्छा, तिकडे पण आहे बघा, ऑपोजिट साईडलाच आहे. दोन्ही ते तुमचेच आहे ना? अच्छा अच्छा, तुमचं पोरगा आहे. हां हां. तर इथे आम्ही आलो होतो मित्राच्या मुलाचा, काय म्हणतात त्याला, तर जावाचा कार्यक्रम होता. तर हा मित्र आहे आपला ईश्वर, त्याच्या मुलाचा जावाचा कार्यक्रम होता. खूप मस्त असं जावाचा कार्यक्रम झालेला. किती वाजता आले सकाळी तुम्ही? काल आले? रात्री आलो. रात्री किती वाजता आले? पहाटे 3-4 वाजले. 3-4 वाजले ना? अच्छा. तर मस्त असं जेवणाची सोय वगैरे पण केलेली आहे त्यांनी इथं. आणि मलंगडावरतीच आहे आपलं. तर कसं सुंदर सुंदर मस्त कार्यक्रम झाला. एकदम भारी झाला. हां. तर आता निघतो आम्ही, परतीचा प्रवास घेतो. हां. हो, नक्कीच नक्कीच. फोटो घेतला ना? हो, घेतला ना. ते जावळ पोरगा आहे ना? अच्छा. तर ईश्वरची मुलगी आहे मित्राची. तर हिचा जावळचा कार्यक्रम होता, तो सकाळी पार पाडला आहे. आणि दिवसभर आता पाहुणे येतात आहे इथे. आणि जेवण वगैरे सुरू आहे अजून पण, आहे ना? आता किती वाजता निघणार आहे मग? सांगू शकत नाही. अच्छा, तरी 6:30 वाजतील. 6:30-7 वाजतील. आणि माकडं बघा. बघा, कुस्ती खेळतात ते माकडं. चालेल, चल मग निघू का? हां, वापस टाईम होला. चला काका. हां, चल चला मग. बाय बाय कर बाय कर बाय कर.
बाय. रोज होता है ना ये प्लास्टिक का, ये यहाँ पे आप जमा करते हैं प्लास्टिक का बोतल, हर रोज करते हैं आप? फिर रोज का इकट्ठा करा करते हैं. अच्छा, हाँ ये आज दिन भर का है क्या ये सब? फिर बहुत दिन का है. बहुत दिन का है. ओके. दिन भर में तो 3-4 बोतल इस वक्त मिल जा रही है सर. नहीं अभी ऊपर मैंने देखा ना बहुत सारे बोतल पड़े, बिस्लरी ये सब अपना बीनते हैं कोल्ड ड्रिंक का. हाँ कुछ लोग बीनते हैं. हाँ हम लोग अपने दुकान का उठा के रख देते हैं वो दोस्तों के. तो उसके ऊपर आपका क्या कहना है? नहीं पर ये कैसे है अपना गढ़ है राइट ना, जो जिधर ये श्रीमलन गढ़ है अपना. जो जिधर पी रहा है सर हाँ वो उधर ही फेंक रहा है. हाँ डिसिप्लिन तो होना चाहिए ना. हा. जगह पे कूड़ा बघा होना मित्रांनो चाहिए. डिसिप्लिन महत्वाचं आहे. जब शिस्त पढ़ा- नाही लोकांना, लोक काय येतात गडावरती. पढ़ा लिखा ही चेयरमैन अपना हाँ. कुछ नहीं कर रहा है. वो अपना 40 दुकानें बना के 15-20 लाख रुपए महीने का आ रहा, भाड़ में जाए. अच्छा देश परेशान है, नेता से, बाप परेशान है बेटा से. हाँ. हम परेशान है अपनी किस्मत से, लोग परेशान है मुसीबत से. लोग नेता चुनते हैं, हाँ. भाई साहब को खड़ा करेंगे, भाई साहब हमें उजाला दिखा. हो मित्रांनो आता संध्याकाळचे 6:30 झालेले आहे, अजूनही भाविक येतात आहे बघा वरती, आणि हे आता खाली चाललेले आहे. नाही आम्ही पण खाली चाललेलो आहे, आणि या अजून भरपूर आहे असे, ते वरचा अजून आताशी चढतात आहे. मित्र किती कुठून आले तुम्ही? कुर्ल्यावरून आले. मग परतीचा प्रवास स्टे करणार का वरती? अच्छा, तर आता स्टे करणार आहे. तर मित्रांनो फक्त आहे ना आवड पाहिजे. बघा आता तुम्ही कुर्ल्यावरून आलेली आहे आपल्या कल्याण अंबरनाथ तालुक्यामध्ये श्रीमलन गडावर. फक्त एक मध्ये बर्फ नको हा दादा. चला पाहिजे तुला बर्फ पाहिजे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मित्राच्या मुलीचा जावळाचा कार्यक्रम होता, त्यानिमित्तानेच आपण इथे आलो होतो, आणि त्यानिमित्तानं आपण पूर्ण एक्सप्लोअर केलेलं आहे श्रीमलन गड. तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा. तर भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.